कपिलनगर थाना क्षेत्र में बीती रात पुलिस और बजरंग दल की संयुक्त कार्रवाई में बड़ी मात्रा में गोवंश के अवशेष मिलने से क्षेत्र में हड़कंप मच गया। यह कार्रवाई होटल ताज सेलिब्रेशन के पीछे स्थित एक गोदाम पर की गई, जहां से लगभग 27 टन गोवंश की खाल और अन्य अवशेष बरामद किए गए। जब्त किए गए माल की अनुमानित कीमत करीब 3,60,000 रुपए बताई जा रही है। जानकारी के अनुसार यह अवशेष प्रिजर्वेशन के लिए कोलकाता भेजे जाते थे। कार्रवाई के दौरान पुलिस ने मौके से चर्बी से भरे डिब्बे भी बरामद किए, जिन्हें आगे प्रोसेसिंग के लिए भेजने की तैयारी की जा रही थी। जांच में सामने आया है कि यह प्रॉपर्टी 72 वर्षीय अब्दुल हफीज शेख करीम की है। पुलिस ने उन्हें हिरासत में लिया है, जबकि घटनास्थल पर मौजूद ड्राइवर और कंडक्टर मौके से फरार हो गए। घटना के बाद बजरंग दल के कार्यकर्ता भी मौके पर पहुंचे और वहां खड़ी कुछ गाड़ियों में तोड़फोड़ की। इस मामले में इस्तेमाल किया गया ट्रक क्रमांक CG 04 LR 9817 समेत 1,60,000 का माल जब्त किया है। इस मामले में 3 लोगों को आरोपी बनाया गया है और उनके खिलाफ एनिमल प्रिजर्वेशन एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है। कपिलनगर पुलिस आगे की जांच कर जय हिंद। दिनांक 19 नोव्हेंबर रात्री 12:30-1च्या सुमारास अशी माहिती मिळाली की कामठी रोडवरील ताज सेलिब्रेशन येथील त्याच्या पाठीमागे अब्दुल हफीज शेख करीम या व्यक्तीच्या प्रॉपर्टी मध्ये एक ट्रक उभा आहे आणि त्या ट्रक मध्ये गोवंशची कातडी आणि इतर अवयव आहे। त्यावरून आम्ही तिथे गेलो आणि त्यासोबत काही संघटनाची पण काही लोक होती। तिथे आम्ही पंचाक्षमध्ये ते बघितलं असता एक ट्रक उभा होता। त्या ट्रकचा नंबर आहे CG 04 LR 9817। त्यामध्ये आम्हाला गोवंशची कातडी मिळून आली आणि आम्ही आजूबाजूला सर्च घेतला असता आजूबाजूच्या रूम मध्ये पण गोवंशची जुने हाड, त्यामध्ये मुंडके होते, शेपटी होत्या, कान होते आणि फॅट्स म्हणजे चरबी पण ह्या होत्या। आणि पूर्ण बघितलं असता त्याने ते जुने होते, वाळू घातलेले होते आणि आम्हाला काही फ्रेश पण त्यामध्ये एक मुंडी मिळाली। त्यावरून आम्ही सदर जे आरोपी आहे अब्दुल हफीज शेख करीम आणि त्याच्यासोबत जे त्या ट्रकचे चालक आणि क्लीनर असे तिघांविरुद्ध एनिमल प्रिजर्वेशन ऍक्ट अन्वये FIR दाखल केलेली आहे। सोबतच जो CA साठी सॅम्पल काढला होता तो CA ला पण आम्ही दाखल केलेला आहे आणि ही एकंदरीत गुन्हा दाखल करून आता पुढची आम्ही तपास चालू केलेला आहे। यामध्ये हे जे प्रोसेस जे होतं तर हे लीगल आहेत का याबद्दल पण आम्ही खात्री करीत आहोत आणि जर असं काही नसेल तर ते आम्ही कायदेशीर त्यांच्यावर पण कारवाई करणार आहोत। सदरचा हा कोणी तिथं कलेक्ट केला होता आणि त्याची विल्हेवाट कशी लागणार होती याचा पण आम्ही सखोल तपास करीत आहोत। एकूण यामध्ये 25 टनच्या आसपास हे माल आहे आणि जवळपास 3,60,000चा एकूण याची किंमत आहे। एकूण या मुद्देमाला आम्ही सील केलेला आहे सदरच्या ठिकाणी आणि पुढची कारवाई करीत आहोत।